आपण ज्या आकाशाकडे पाहतो, त्या आकाशाच्या पलीकडेही काही आहे का? असं जग जे डोळ्यांना दिसत नाही, पण आपल्या पुराणांमध्ये स्पष्टपणे वर्णिले गेले आहे. ते जग म्हणजे दैवी अस्तित्वाचं विश्व. देव, गंधर्व, अप्सरा, यक्ष, नाग, असुर हे केवळ कल्पना नाहीत, तर आपल्या पुराणातील जिवंत प्रतीक आहे. आपल्या हिंदू शास्त्रानुसार संपूर्ण विश्व 3 लोकांमध्ये विभागले गेले आहे. स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक. या तिन्ही लोकांमध्ये वेगवेगळ्या दैवी जाती राहतात. स्वर्गलोकात देव आणि गंधर्व, पृथ्वीमध्ये मनुष्य आणि पाताळ लोकात नाग, दानव आणि असुर राहतात. या प्रत्येक लोकाला स्वतःचं राज्य, रचना आणि नियम आहेत. देव म्हणजे केवळ मंदिरातल्या मूर्ती नाहीत, तर ते विश्वातील शक्तीचं प्रतीक आहे. इंद्र, वरुण, अग्नी, वायू हे सर्व निसर्ग शक्तीचं रूप आहेत. असं मानलं जातं की देव सत्वगुणी असतात, म्हणजे प्रकाश, निर्मळता आणि संतुलन यांचे प्रतीक आहेत. देवांमध्ये युद्ध, असुरांची संघर्ष हे केवळ कथा नसून मानवाच्या अंतर्गत संघर्षाचे दर्शन आहे. देवांनी कधी-कधी मानवी रूप धारण करून पृथ्वीवर अवतार घेतला, जसं की विष्णूचे दशावतार. गंधर्व हे संगीताचे अधिपती. त्यांचं काम होतं देवांच्या दरबारात संगीताचं सादर करणं. त्यांचं ज्ञान असामान्य आहे. त्यांना सूर आणि नादाचं गूढ माहीत होतं. गंधर्व म्हणजे स्वर्गीय कलाकारच आणि त्यांसोबत होत्या अप्सरा, अप्रतिम सौंदर्य, नृत्य आणि मोहकतेचे प्रतीक. मेघमाला, उर्वशी, रंभा, मेनका या फक्त नृत्यांगना नव्हत्या, तर त्या देवकार्याच्या दूत होत्या. कधी-कधी अप्सरा पृथ्वीवर येऊन मानवांना तपश्चर्येतून विचलित करत, कारण देवांना काही संतांच्या तपश्चर्येचे भय वाटत असे. नाग हे पृथ्वीच्या गाभ्यातील अस्तित्व. ते केवळ सर्प नव्हे, तर ऊर्जेचे प्रतीक आहे. वासुकी, तक्षक, शेषनाग हे सर्व नागराज म्हणून पूजले जातात. शेषनागाला विष्णूंच्या शय्येवर झोपलेलं म्हटलं जातं, कारण शेष म्हणजे अंतिम ऊर्जा. नागपंचमीचा सण म्हणजे या शक्तीचा सन्मान. काही ग्रंथांमध्ये म्हटलं आहे की नागलोक पृथ्वीखाली एका सुवर्ण नगरात राहतं, ज्याचं नाव आहे नागलोक. यक्ष हे धन, संपत्ती आणि पृथ्वीच्या खजिन्याचे रक्षक आहेत. कुबेर हे यक्षराज आणि त्यांचं राज्य अलका नगरात आहे. ते देवांप्रमाणेच दैवी असले तरी थोडे पृथ्वीच्या जवळचे मानले जातात. तर किन्नर हे अर्ध मानव, अर्ध पक्षी स्वरूपाचं अस्तित्व. ते स्वर्गात संगीत वाजवतात आणि त्यांच्या स्वरांमध्ये विश्वाची लय आहे असं म्हटलं जातं. कधी-कधी ऋषी आणि देवताही त्यांच्याकडून संगीत शिकत असतात. आपण नेहमी ऐकलंय देव चांगले आणि असुर वाईट. पण खरं पाहिलं तर असुर म्हणजे ज्ञान आणि अहंकाराचा संगम. त्यांचं सामर्थ्य अपार होतं, पण त्यांचा अहंकार त्यांना अधोगतीकडे घेऊन गेला. महाबली, रावण, हिरण्यकश्यपू हे सर्व असुर असले तरी त्यांनी भक्ती, दानशीलता आणि पराक्रम दाखवला. म्हणूनच आपल्या पुराणांमध्ये असुरांनाही नायकत्व मिळाले आहे. काही वेळा ते देवांपेक्षा अधिक बुद्धिमान दाखवले गेले आहेत. देव आणि असुरांचं युद्ध म्हणजे केवळ चांगलं आणि वाईट यांचा संघर्ष नाही, तो संतुलनाचा संघर्ष आहे. विश्वात प्रकाश आणि अंधार, सत्य आणि असत्य, प्रेम आणि द्वेष या सगळ्यांचं अस्तित्व आवश्यक आहे. समुद्रमंथन ही त्याचीच प्रतिकात्मक कथा आहे. त्यातून निघाला अमृत म्हणजे संतुलनाचं फलित. देव असुर संघर्ष म्हणजे मनुष्याच्या अंतर्गत प्रवासाचे चित्रण आहे. आज विज्ञान विश्वाच्या नव्या कोपऱ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. ग्रह, तारकासमूह, गॅलेक्सीज हे सगळं आपण पाहतोय. पण आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये लोक आणि तत्व यांची संकल्पना हजारो वर्षांपूर्वी सांगितली होती. कदाचित हे दैवी अस्तित्व भिन्न आयामांमध्ये म्हणजेच डायमेन्शनमध्ये राहत असतील. काही वैज्ञानिक ही म्हणतात विश्वात इतर जीवसृष्टी असू शकते आणि आपल्या पुराणांतील देव असुर हे त्या शक्तीचे रूप असावे. मित्रांनो, दैवी अस्तित्वाच्या या कथा केवळ कल्पना नाहीत, त्या आपल्या चेतनेचा आरसा आहेत. गंधर्व, यक्ष, नाग, असुर हे सर्व आपल्या मनातील विविध शक्तीचं प्रतीक आहेत. प्रत्येक सत्तेत, प्रत्येक कथेत एक शिकवण दडलेली आहे, की प्रकाश आणि अंधार दोन्ही गरजेचे आहेत. मानवाचं अंतिम ध्येय म्हणजे या दोन घटकांमधील संतुलन मिळवणे आहे. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पुराण कथा ऐकाल तेव्हा तिला फक्त गोष्ट म्हणून बघू नका, तर ती आपल्या आत्म्याचा आरसा आहे असं समजा. जर तुम्हाला अशा गूढ आणि आध्यात्मिक कथा आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये लिहा कोणत्या दैवी अस्तित्वावर मी पुढचा व्हिडिओ बनवावा. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.